नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज मी काही कारणामुळं मी फेस रेकॉर्ड करू शकत नाही आहे. त्याच्यामुळं मी स्क्रीन रेकॉर्ड करून मी अपलोड करणार आहे. ह्या आठवड्यामध्ये आपण कुठलाही स्टॉक मिस होता कामा नये म्हणून मी व्हिडिओ आता अपलोड करत आहे मित्रांनो. तर बघा, निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. तर ओके, निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे मित्रांनो इथं. तर आपण जसं मागच्या आठवड्यामध्ये ॲनालिसिस केलेलं होतं निफ्टीबद्दल, तसंच ॲज इट इज जे आपण डाऊन साईडला जे आपण हे हॉरिझॉन्टलला ट्रेंड लाईन ड्रॉ केलेलं होतं आणि हे अप्पर साईडला ही एक ट्रेंड लाईन आहे. तर तुम्हाला सांगतो बघा, इम्पॉर्टंट इथं एक सपोर्ट घेतले निफ्टीनं ह्या ट्रेंड लाईनला आणि इथं एक सपोर्ट, आणि तसंच वरच्या साईडला इथं एक रेजिस्टन्स, म्हणजे इथून परत पुन्हा खाली आलं आहे आणि ऑलमोस्ट इथं सुद्धा का नाही या ट्रेंड लाईनला टच करून इथून पुन्हा खाली आलेला आहे. तर आता बघा मित्रांनो, आपल्याला इथं एक इम्पॉर्टंट एक स्ट्रॉंग सपोर्ट होऊ शकतो आहे. जर ह्या लाईनला जर समजा ब्रेक केला ह्या येलो लाईनला, तर तुम्हाला सांगतो तिथून मार्केट खाली येणार. जर इथं सपोर्ट घेऊन मार्केट जर वर गेला तर मित्रांनो फास्ट, समजा एक्झाम्पल इथं 24,800 ते 24,850चा इम्पॉर्टंट आपल्याला सपोर्ट आहेत. जर इथून मार्केट रिव्हर्स फिरला तर ऑलमोस्ट जे आपलं लाईफ टाईम जे काय हाय आहे आणि इथं एक चांगला रेजिस्टन्स बनतो आहे, ते किती ऑलमोस्ट 25,850चा आणि 25,950चा, असे दोन आपल्याला वरच्या बाजूला रेजिस्टन्स आहेत. जर ह्या दोन्ही रेजिस्टन्सला जर ब्रेकआउट केला तर जे लाईफ टाईम हाय आहे आपला 26,250च्या आसपास जे काय असेल ते त्याच्याजवळ जाऊ शकते. तर सध्या आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, जास्त काय कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. फक्त इथंपर्यंत येईतोपर्यंत वाट बघायचं, किंवा इथं जे इथं समजा एक्झाम्पल तुम्हाला साधारण इथं एक रेजिस्टन्स बनतो आहे, ह्या रेजिस्टन्सवरती एकदा पुन्हा असं गेलं तर इथून सुद्धा तुम्ही बाय करू शकता निफ्टीमध्ये जर करत असाल तर. तर आपण हे फक्त निफ्टी ट्रेंड फॉलो करण्यासाठी करतो आहे मित्रांनो. निफ्टीमध्ये ऑलमोस्ट फ्युचर ऑप्शन काही मी जास्त करत नाही आहे. मी फक्त डिलिव्हरी बेसिसवरती जास्त करतो आहे मित्रांनो. आणि ही जे काही व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे सध्या, तुम्हाला काही गायडन्स देण्यासाठी नाही आहे, तुम्हाला टिप देण्यासाठी नाही आहे मित्रांनो. म्हणजे गायडन्स आणि टिप देण्यासाठी मी काय सेबी रजिस्टर्ड नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. मी फक्त एज्युकेशन पर्पजसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तर जे आता आपण निफ्टीबद्दल तुम्हाला जे काही सांगितलं, हे माझ्या ॲनालिसिसप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. तर ह्या आठवड्यामध्ये जे काही येणार आहे त्या स्टॉकबद्दल ॲनालिसिस करू मित्रांनो. खरं त्याच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आणि तसेच तुमचे मित्र असो, तुमचे बंधू असो, तुमच्या नातेवाईक जरी असेल, स्टॉक मार्केटमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहे तुमच्या परिचयामध्ये, त्यांना ह्या चॅनलचा लिंक, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलचा लिंक जरूर शेअर करा. त्यांनासुद्धा स्टॉक मार्केटबद्दल कळून जाईल. तर ह्या आठवड्यामध्ये जे काही स्टॉक आहे त्या स्टॉकबद्दल आता आपण ॲनालिसिस करू. तर त्या स्टॉकचं नाव आहे PFC, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. ओके, तर ह्या स्टॉकला आपण आज काय करणार आहे मित्रांनो, डेली कॅन्डल बेसिसवरती आपण ॲनालिसिस केलेलो आहे. तर ते कुठल्या बेसिसवरती केलं हे तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, ऑलमोस्ट इथं एक मी ट्रेंड लाईन घेतो आहे. तर हे बघा, ट्रेंड लाईनचं जे लो आहे ह्या लोवरती मी, आणि इथं जे हाय आहे अप्पर साईडला इथं मी ड्रॉ करतो आहे. ओके, आणि तसंच दुसरी एक ट्रेंड लाईन घेतो आहे मित्रांनो. म्हणजे ऑलमोस्ट मी पहिल्यापासून सांगतो बघा, इथं एक थांबा, मी आता ह्याच लाईनला थोडंसं आणि मागं ड्रॉ करतो. ओके, तर बघा एकदम पॉवरफुल, किती छान. इथं जे लो लागलं आहे, इथं एक मस्तपैकी सपोर्ट घेतलं, इथं पुन्हा एकदा सपोर्ट घेतलं, इथं एकदा सपोर्ट घेतलं, इथं एकदा सपोर्ट घेतला आणि इथं एकदा सपोर्ट घेतलं. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला बघा, ऑलमोस्ट 1 2 3 4 5 वेळा ह्या ट्रेंड लाईनला टच करून मार्केट अपसाईडला जाते. आणि तसंच तुम्ही जर समजा आणखीन एक तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवतो, तुम्हाला सुद्धा समजून जाईल की हे बघा, ऑलमोस्ट इथं जे आपला टॉप आहे आणि तिथून जर समजा इथं ह्या साईडला आपण जर ड्रॉ केलं तर बघा मित्रांनो, किती इथं एकदम छान, म्हणजे परफेक्टली आपल्याला सपोर्ट किती भारी घेतलं आहे बघा, तुम्हाला सांगतो. ओके, हे बघा, राईट, एकदम जबरदस्त. हे बघा, इथं एकदा जे काय हाय आहे, इथं एक रेजिस्टन्स बनला आहे आणि इथं एक रेजिस्टन्स बनला आहे मित्रांनो, आणि इथं एक रेजिस्टन्स बनला आहे. ह्या रेजिस्टन्ससाठी तुम्हाला दुसरा एक मार्क करून दाखवतो. हे बघा, इथं एक रेजिस्टन्स,
इथं एक रेजिस्टन्स, इथं एक रेजिस्टन्स आणि ऑलमोस्ट ह्या रेजिस्टन्सला इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालं आहे. तर ब्रेकआउट मिळाले म्हणून आपण काय करू, याला तुम्हाला मी इथं एक सर्किल वेगळ्या दुसऱ्या पद्धतीनं ड्रॉ करून दाखवतो. इथं ऑलमोस्ट आपल्याला काय झालं आहे, मस्तपैकी ब्रेकआउट मिळालं आहे. तर ह्याला मी काय करतो, कलर चेंज करतो याचा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे बघा, हे ग्रीन केलं. तर ह्या ग्रीनच्या ठिकाणी आपल्याला इथं ब्रेकआउट मिळालेला आहे मित्रांनो. तर ह्या पॅटर्नला काय म्हणते हे तुम्हाला पण माहीत असेल, तर माहीत नसेल तर मी सांगतो तुम्हाला, जर माहीत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा. तर ह्याला आपण ट्रायंगल पॅटर्न म्हणतोय. तर बरोबर ह्या ट्रायंगल पॅटर्नला इथं आपल्याला ब्रेकआउट मिळाले मित्रांनो. तर 430 ते जर समजा तुम्हाला स्टॉप लॉस जर ठेवायचं असेल याच्यामध्ये, तर इथं जे खाली लो दिसते तुम्हाला, मी कलर चेंज करतो, पेनचं गुलाबी करतो, हे इथं ते इथलं जो लो काय आहे ते ऑलमोस्ट 410 रुपये. आणि जे टार्गेट आहे आपल्याला ऑलमोस्ट म्हणजे लाँग टर्म म्हणजे लाईफ टाईम हायचा सुद्धा तुम्ही टार्गेट ठेवू शकता मित्रांनो. ते किती, 500 रुपये ते 520पर्यंत तुम्हाला टार्गेट राहील मित्रांनो, जबरदस्त ह्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये. तर हा स्टॉक खूप फंडामेंटली सुद्धा छान आहे. आणि तुम्ही एंट्री जर करायचं असेल तर पुन्हा आणि एकदा दुसरा एक रेजिस्टन्स दाखवतो तुम्हाला, ते हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्यावर तुम्हाला ते पण कळून जाईल. तर बघा, इथं जे इम्पॉर्टंट आपल्याला आणखीन एक इथं रेजिस्टन्स भेटतो आहे. आणि बघा इथं किती, ऑलमोस्ट 440चा एक रेजिस्टन्स आहे. 440ला ज्यानं इथं ह्या पॉईंटला बाय केला नाही आहे, तर त्यानं 440ला सुद्धा बाय करू शकताय. आणि टार्गेट ऑलमोस्ट 500 ते 520पर्यंत ठेवू शकताय मित्रांनो. तर ह्या पद्धतीनं तुम्ही ॲनालिसिस करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो. तसंच आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.